अध्यक्ष महोदय, हा एक फार महत्त्वाचा विषय जो सुधीर भाऊंनी घेतलेला आहे. खरं म्हणजे वर्षानुवर्ष आपण पाहतोय की चंद्रपूर असेल, नागपूर असेल, गडचिरोली असेल, इथे साहजिक आहे की हे प्रदूषण होत असतं. मग खाणी असतील, सिमेंटचं असेल, कोळशाचं असेल. बरं, असं मंत्री महोदयांनी सांगितलं की हे काही एका रात्रीत बंद होऊ शकतं का? तर तसंही नाही आहे. कारण थर्मल पॉवर प्लांट्स आपण मान्य करून चालू की हे प्रदूषण करतातच. वर्षानुवर्ष जसं ताईंनी सांगितलं, तर मी वयाचा आकडा की ते कॅल्क्युलेशन करत नाही, नाहीतर ताई मला नंतर फोन करून ओरडतील. पण हे हे खरं आहे की एवढे वर्ष तिथे प्रदूषण चालत आलेलं आहे, अनेक लोकांना त्रास होत आहे आणि परिस्थिती काही जास्ती काही बदलत नाही. बरं, आपण एका रात्रीत हे बदलू पण शकत नाही, कारण तो आपल्या देशावर अन्याय होईल, ज्याला आपण जस्ट ट्रान्झिशन बोलतो. आपण ग्रीन एनर्जीकडे चाललेलो आहे, आपण सोलर लावतोय, आपण बाकी सगळं करतोय, पण हा जो थर्मल पॉवर प्लांट आहे तो काही एका रात्रीत बंद होऊ शकत नाही. मग आपल्याला नेमकं काय काय करायला पाहिजे, काय उपाययोजना करायला पाहिजेत, ह्याच्यावर मी देखील काही ठराविक त्यावेळी काम केलं होतं. मला त्यावेळी पण सुधीर भाऊंनी काही सल्ला दिला होता. काही स्थानिक तिकडचे लोक आहेत, जसं लीना बुद्धेताई आहेत, त्यांना खास करून आपण ह्या समितीत घ्या. त्या नांदगावमध्ये काम करतात. बंधू धोत्रे आहेत तिकडचे, ते काम करतात. पण अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी मंत्री महोदयांना ह्याच सूचना करणार आहे की पहिली गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या थर्मल पॉवर प्लांट्सचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ऑडिट होणं गरजेचं आहे की कुठच्या प्रकारचा कोळसा ते वापरतात, किती त्याचं त्या स्टॅकमधून बाहेर काही प्रदूषण येत असेल, तर सल्फर डायऑक्साईड असेल, बाकीचे जे काही गॅस असतील ते किती येतात आणि काय एफिशियन्सी आहे. दुसरं, जसं ताई म्हणाल्या की त्या 6 वर्षाचे असताना हे सगळं सुरू झालं, आत्तापर्यंत सुरू आहे. ताई, आत्तापर्यंत आपण पाहिलं असेल प्रत्येक थर्मल पॉवर प्लांटला एक लाईफ असते. हे जे उल्लेख होत आहेत ह्या नागपूर जिल्ह्यातले असतील, चंद्रपूर जिल्ह्यातले असतील, ह्याचं लाईफ आता संपत आलेलं आहे. ह्याचं तुम्ही वाढवणार कसं, ह्याचं मॉडर्नायझेशन कसं करणार, हा देखील एक आपण विचार केला पाहिजे. या प्रत्येक थर्मल पॉवर प्लांटला FGD म्हणजे फ्लू गॅस डिसल्फरायझेशनचं युनिट हे लागणं गरजेचं आहे. मध्यंतरीच्या काळात केंद्र सरकारने एक अहवाल आणला होता की ज्या शहरांमध्ये 10 लाख लोकसंख्या नसेल तिथे FGD लावण्याची गरज नाही. पण मी केंद्रीय मंत्री महोदयांना पण लिहिलेलं आहे आणि आपल्याला देखील विनंती करतो की FGD आणि स्टॅकिंग हे आपण 100% कंपल्सरी करा. काही काही ठिकाणी FGD नसल्यामुळे किंवा स्टॅकिंग नसल्यामुळे प्रदूषण होतं. अध्यक्ष महोदय, ह्याच सोबत जो कोल वॉशरीजचा आपण विषय घेतलात, ताई, कोल वॉशरीज आपण सांगतो ते 100% खरं आहे की आपण तिथे गेल्यानंतर, मंत्री म्हणून गेल्यानंतर, एक सुद्धा कोल वॉशरी आपल्याला तिथे दिसणार नाही की अस्तित्वात नसणार. पण जर खरं पाहिलं, जर सरप्राईज व्हिजिट मारली, तर तिथे कोल वॉशरीतला घाणेरडं काळं पाणी हे प्रत्येक शेतात हे सोडलं जातं. मी मंत्री असताना सरप्राईज व्हिजिट केली होती. गुडघ्यापर्यंत पाणी होतं, काळं पाणी, अक्षरशः हे जे कोट आहेत असं एवढं काळं पाणी होतं आणि भयानकरित्या ह्या सगळ्या शेतात सोडलं जातं. का सोडलं जातं? ह्या सगळ्या कोल वॉशरीज इलिगल आहेत. हा खरं तर स्कॅम आहे की कोळसा येतो, तो घाणेरडा कोळसा त्या कोल वॉशरीत जातो, धुतला जातो, चांगला कोळसा बाहेर विकला जातो, परदेशी विकला जातो आणि घाणेरडा कोळसा हा परत आपल्या ह्या थर्मल प्लांटमध्ये येऊन हे फ्लाय ॲशचं निर्माण करतं. पुढचा टप्पा परत येतो. जसं मी सांगितलं, FGD असणं गरजेचं आहे, स्टॅकिंग असणं गरजेचं आहे, कोल वॉशरी असणं बंद असणं गरजेचं आहे. तसंच ताई, हे जे फ्लाय ॲशचा प्रकार आहे हा खूप भयानक आहे. खरं म्हणजे फ्लाय ॲश ही आपण रस्त्यांमध्ये वापरू शकतो, सिमेंट कॉन्क्रीटमध्ये वापरू शकतो, आपण ब्रिक्समध्ये वापरू शकतो. पण दुर्दैवाने असं झालेलं आहे की अनेक ठिकाणी आता फ्लाय ॲश पॉन्ड जे इल्लिगल आहेत किंवा नॉन सायंटिफिक आहेत असे केले जातात. मी मंत्री असताना नांदगाव इथे, म्हणजे रामटेक इथेच नांदगाव गाव आहे, छोटंसं गाव आहे. त्याला काही मला वाटतं 700-750 लोक असतील. तिथे ना कोणाला मताचा काही जास्ती प्रभाव पडतो त्यांच्या किंवा आवाजाचा पडतो. पण मी तिथे गेल्यानंतर अध्यक्ष महोदय पाहिलं की जवळपास 800 एकर जमीन, 7 ते 8 फूट, सुधीरभाऊ मी खोटं बोलत असेल किंवा काही चुकीचं बोलत असेल मला करेक्ट करा, पण हे आपण देखील पाहिलं असेल, झाडाच्या झाडं ही त्या पूर्णपणे ॲशच्या खालती गेली होती. मी ताबडतोब ऑर्डर दिले होते त्यावेळी की हे सगळं बंद झालं पाहिजे. फ्लॅश डिस्पोजल हे सायंटिफिकच झालं पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्ही NHAIला विका, MSRDCला विका, प्रायव्हेट रोड कॉन्ट्रॅक्टर्सने विका, त्याच्यातून सरकारचा फायदा पण होईल. पण ॲश काय येते तर खराब कोळसा आपण वापरतो. बरं, ह्या कोल वॉशरीतून मग कोळसा तो खरा चांगला जो धुतला असतो तो कुठे जातो हे माहीत नाही. आणि ॲश पॉन्ड हे आपण पाहिलं असेल, जे ताई आपण उल्लेख केलात की सगळीकडे कोळसाची राख असेल, ती राख ह्या ॲश पॉन्डमधून येते. खरं तर हे ॲश पॉन्ड बंद झाले पाहिजेत. नांदगावचं देखील कालच बातमी आली ताई की ॲश पॉन्ड आता शेतकऱ्यांनी परत विचार करायला लागलेत, पिका मी लावू, पेरणी करू की ह्या ॲश पॉन्डमधून सगळीकडे ही राख जाते. तर मी आपल्या माध्यमातून विनंती पुन्हा एकदा स्पेसिफिक करीन की FGD आपण 100% कंपल्सरी करा. दुसरी गोष्ट, कोल वॉशरीज या बंदच झाल्या पाहिजेत. कुठच्या प्रकारचा कोळसा तिथे येतो हे बघा. तिसरं, ॲश पॉन्ड. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या थर्मल पॉवर प्लांटचा एन्व्हायरमेंटल आपण ऑडिट करा. ऑडिट केल्यानंतर खरं चित्र आहे ते आपल्या समोर येईल. नाहीतर इराई नदी असेल, सगळ्या नद्या असतील, ह्या सगळ्याच राख रांगोळी त्याची झालेली आपल्याला चला मंत्री महोदय.